हा पदार्थ बघूनच तुम्हाला 90s दशकाचं आठवण आले ना? मला तर हा पदार्थ मी कधी बघते त्यावेळी मला माझं बालपण आठवते. शाळेबाहेर मिळणारा हा बर्फी 1 रुपयाला 2 बर्फी खाल्लेल्या आहे मी. 90s किड्स कोण आहे हा बर्फी त्यांना नक्की माहिती असते. चला तर मी आज निधूला हे रेसिपी करून देणार आहे. तिचं रिॲक्शन काय आहे निधू, बघूया. हे घे तुझा हालकोवा. कसं झाले? खाऊन मला सांग. कसे झाले हालकोवा? टेस्टी झालंय. आवडले तुला? चला तर आज 90s किड्सचं फेवरेट स्वीट कसं बनवायचं आहे बघूया. मी इथे आता 1 वाटी तूप घेतले. तूप पूर्ण विरघळून झाल्यावर त्याच्यामध्ये मी 1 वाटी पूर्ण मैदा घातले. 1 वाटी मैदा घातल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मैद्याचा कलर आहे ना चेंज नाही व्हायला पाहिजे, त्याच्यामुळं आपण सारखा हात फिरवत राहायला पाहिजे. इथे मी 1 वाटी मैदा घेतले आणि अर्धा वाटी तूप घेतले, कारण बेसन लाडू सारखं म्हणजे बेसन लाडू करताना आपण जास्त तूप वापरतो, कारण इथं जास्त तूप वापरायचं नाहीये. हा पदार्थ तोंडात घातल्यावर ना लगेच विरघळतात, त्याच्यामुळं तूप जास्त घालायचं गरज नाही. साधारण हा पीठ भाजायला आपल्याला 7 ते 10 मिनिटं लागते. लो फ्लेमवरती हा भाजायचं, हाय फ्लेम ठेवू नका. हाय फ्लेम ठेवल्यावर ना पिठाचा कलर वेगळा होतोय, त्याच्यामुळं लो फ्लेममध्ये आपल्याला 7 ते 10 मिनिटं थोडा भाजायचं आहे. बघू शकते तुम्ही इथं पीठ कलर चेंज नाही झाले पिठाचं. असं लो फ्लेम गॅस ठेवून भाजले ना पिठाचा कलर जास्त चेंज होत नाहीये. आता हा पूर्णपणे पीठ भाजलेला आहे. आता मी साखर बारीक करून घेते. ह्याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घालते. कुणाला जास्त साखर गोड आवडतं असेल तर त्यांनी 1 वाटी पण घालू शकते. मी अर्धा वाटी घातलं ह्याच्यामध्ये. बघा आता मी साखरेचं पीठ करून घेतले, त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळे घालून मिक्स करायचं आहे. मिक्स करायला थोडा वेळ लागते, मग 1-5 मिनिट तुम्ही व्यवस्थित मिक्स केले ना ते पूर्ण मिक्स होऊन जाते. त्याच्यामध्ये मी थोडा विलायची पावडर घातले. विलायची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालायचं, नाही. हा स्वीट डिशला अजून एक नाव आहे, 90 किड्स म्हणूनच ओळखतात हा स्वीटला. आणि दुसरं नाव हालकोवा पण म्हणतात, कोण कोण मैदा मला तर ही हालकोवा खूपच आवडते. मी लहानपणीपासून खात आले. खरं आत्ता मला कुठं दुकानमध्ये असू दे, बेकरीमध्ये असू दे, मला हा दिसतच नाहीये. त्याच्यामुळं मी सारखं घरी करत असते आणि मला पण खूप आवडते. माझ्यामुळं माझं पोरं पण हा जास्त आवडीने खातात. नंतर एका स्टीलचं पण चालेल, तुमच्याकडे कोणता डब्बा आहे त्याच्या डब्बामध्ये घालून सगळं असं सेट करायचं. मी थोडा थंड करून हा प्लास्टिक डब्बामध्ये घालत आहे. स्टीलचा डब्बा असेल तर जास्त थंड करायचं काही गरज नाही आहे. असं प्लास्टिक डब्बामध्ये व्यवस्थित सेट करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण 1 तास झाल्यानंतर व्यवस्थित कट केले तर झालं, आपलं हालकोवा बर्फी तयार आहे. नक्की तुमच्या घरी तुम्ही पण एकदा ट्राय करा. खरंच हा बर्फी बघितल्यावर तुमचं बालपण आठवण येते. तुम्हाला मी आणि माझा निधूचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक हे